मुंबईतील धारावीत सध्या तणावाची स्थिती आहे। धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यावरून वाद झालाय। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरलेत। पोलीस बंदोबस्त वाढवलाय। बीएमसीच्या वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे। धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी महापालिकेचं पथक पोहोचलं होतं, पण यावेळी काही स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली। त्यानंतर शेकडो नागरिक हे रस्त्यावर जमलेले आहेत। बीएमसीच्या वाहनांची तोडफोड केल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे मुंबईतल्या धारावीत सध्या तणावाची स्थिती आहे। अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरून हा सगळा तणाव तयार झालाय। धार्मिक स्थळाचा अनधिकृत भाग तोडण्यासाठी महापालिकेचं पथक पोहोचलं होतं, पण यावेळी महापालिकेच्या पथकावर जोरदार दगडफेक करण्यात आली। यानंतर शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले। आता पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। धार्मिक स्थळाचा भाग तोडण्यावरून हा सगळा वाद तयार झाला, तणाव तयार झालाय। महापालिकेचं पथक अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी पोहोचलं होतं, पण याच वेळी काही स्थानिकांकडून दगडफेक करण्यात आली। महापालिकेच्या वाहनांवर, ताफ्यावर आणि मोठ्या संख्येने जमाव जमायला सुरुवात झाली। त्यानंतर जोरदार घोषणाबाजी बघायला मिळाली। पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आली आहे। शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत। बीएमसी पथकाच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे। मुंबईतल्या धारावीमध्ये यामुळे सध्या तणावाची स्थिती आहे। पोलिसांचा बंदोबस्त देखील या भागात वाढवण्यात आलाय। तुर्तास ही कारवाई देखील थांबवण्यात आली आहे। अनधिकृत भाग एका धार्मिक स्थळाचा तोडण्यासाठी बीएमसीचं पथक तिथे पोहोचलं होतं आणि त्यानंतर